नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 8.2चा क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. फर्स्ट आहे 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 40 डिग्री. आता याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याकडे ऑलरेडी आपण टेबलमध्ये फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या आहेत मिळालेल्या. आता आपण याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज टाकून आणि या व्हॅल्यूज टाकून त्याचं पुढे सॉल्व करूया. ठीक आहे. आता इथे आहे 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. ओके. आता यामध्ये बघा हा 5 ॲज इट इज येईल इंटू इथे त्यांचं मल्टिप्लाय येतो म्हणून sin 30ची व्हॅल्यू काय ते 1/2. ओके. ठीक आहे. आणि इथे प्लस घेऊया 3 ॲज इट इज येईल इंटू tan 45ची व्हॅल्यू येते 1. ठीक आहे. आता याचं आपण काय करून घेऊया, सॉल्व करून घेऊया. आता 3 1 जा 3 येईल आणि इथे 5 1 जा 5 म्हणजे 5/2 इंटू प्लस 3 येईल. ठीक आहे. आता याने याला मल्टिप्लाय केल्यावर किती होईल, 5 + 6/2. ठीक आहे. तर इथे आन्सर येणार आहे 11/2. ठीक आहे. समजलं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री. ओके. 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री. ओके. मग आता इथे 4/5 tan 60ची व्हॅल्यू येते √3 आणि हा स्क्वेअर घेऊया आपण प्लस इथे 3 sin 60ची व्हॅल्यू येते √3/2 आणि साईनचा स्क्वेअर घेऊया. ठीक आहे. इथे येईल 4/5 इंटू 3. हा स्क्वेअर हा रूट कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. इथे येईल प्लस इंटू इथे काय होईल, याचा हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होईल आणि याचा 2चा स्क्वेअर येईल. 2 2 जा 4. ठीक आहे. या पद्धतीने मग आता पुढे येईल 4 3 जा 12 12/5 प्लस 3 3 जा 9 9/4. ठीक आहे. आता हे 5 4 जा 20 आणि यांचं प्लस करण्यासाठी इथे येईल 48 + 45. म्हणजे 12 4 जा 48 आणि 9 5 जा 45 घेतलेले आहे इक्वल्स टू यांची टोटल येते 93/20. समजलं. इझी आहे ना. आता क्वेश्चन नंबर 3 आहे 2 sin 30 डिग्री प्लस cos 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री इज इक्वल्स टू 2 इंटू 1/2 प्लस 1 प्लस 3 इंटू 1. ठीक आहे. आता इथे फक्त 1 राहतो, हा 2 कट होऊन जातो. 1 + 1 प्लस हा 3 1 जा 3 राहतो. ओके. याची प्लस करून इथे आपला आन्सर येणार आहे 5. समजलं सर्वांना. इझी आहे ना. बघा 4th नंबरचा आहे आपला tan 60 डिग्री अपॉन sin 60 डिग्री प्लस cos 60 डिग्री. ठीक आहे. इथे घेऊया आपण tan 60 डिग्री अपॉन sin 60 डिग्री प्लस cos 60 डिग्री इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू येते √3. इथे √3/2 प्लस 1/2. याची व्हॅल्यू 1/2 आणि याची व्हॅल्यू √3/2. ठीक आहे. मग हा √3 ॲज इट इज येतो. इथे होईल यांचं √3 + 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण ते सेम करून घेतलं. आता बघा हा √3 आपण साईडला घेऊया आणि हा जो आहे तो वरती जाईल. मग इथे येईल √3 इंटू 2/√3 + 1. ओके. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल √3 आणि इथे 2 ॲज इट इज येईल आणि इथे येईल √3 + 1.
बघा 5th नंबरचा आहे कॉस स्क्वेअर 45 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 30 डिग्री. इथे घेतलं आहे कॉस स्क्वेअर 45 डिग्री, इथे साइन स्क्वेअर 30 डिग्री इज इक्वल्स टू 1/√2 स्क्वेअर प्लस 1/2 स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे हा चा स्क्वेअर कट 1चा स्क्वेअर काय तो 1. आता इथे फक्त 2 राहिला आणि इथे येईल 1चा स्क्वेअर 1 येतो आणि 2चा स्क्वेअर 4 येतो. ठीक आहे. हे ब्रॅकेट सॉल्व करून घेतले. आता पुढे घेऊया आपण यांचा 2 1 बघा याचं एक्सप्रेशन पुढे येतं 2 + 1/4. डिनॉमिनेटर सेम करून घेतल्यानंतर इथे येतं 3/4. हे त्याचं आन्सर येतं. ठीक आहे. आता 6 नंबरचा आहे कॉस 60 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री प्लस साइन 60 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ठीक आहे. हे आपण राईट करून घेऊया. 30 डिग्री प्लस साइन 60 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ओके. आता इथे येईल 1/2 इंटू √3/2 प्लस 3/2 √3/2 इंटू 1/2. ओके. मग इथे काय येणार आहे खाली या दोघांचं इथे √3 येईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर इथे 4 येणार आहे प्लस √3/4. हे सेम करायचं आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. नंतर मग हे काय येणार आहे 2√3/4. आता इथे 2 1 2 2 2 4. मग इथे येतो √3/2. ठीक आहे. समजलं. आता इथे आहे इफ साइन थीटा इज इक्वल्स टू 4/5 देन फाइंड द कॉस थीटा. ठीक आहे. तर इथे आपला फॉर्म्युला काय आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. देअरफॉर काय तो मग साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 4/5 स्क्वेअर प्लस इथे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ओके. मग इथे येईल कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस हे इकडे घेऊन घेतलं आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. 4चा स्क्वेअर येतो 16, 5चा येतो 25. ठीक आहे. म्हणजे ही टर्म आपण बाहेर घेऊन घेतली इक्वल्स टू 1. इथे प्लस आहे ते इकडे जाताना हे मायनस झालेलं आहे. ठीक आहे. बघा इथे आता 25 1 25 मायनस 16 येतील अपॉन 25. मग याचा आन्सर येतं 9/25. मग इथे येतं देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 9/25. ठीक आहे. मग आता 9 हा कसला स्क्वेअर रूट येतो 3चा. मग कॉसचा स्क्वेअर कट होईल आणि याचा रूट निघेल. इथे कॉस थीटा इक्वल्स टू 9चा रूट येतो 3 आणि 25चा रूट येतो 5. म्हणून इथे कॉस थीटा इज इक्वल्स टू 3/5 हे आन्सर येणार आहे. बघा 4th नंबरचा आहे इफ कॉस थीटा इज इक्वल्स टू 15/17 देन फाइंड साइन थीटा. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे. आता इथे आपण हे राईट करून घेऊया साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ओके. देअरफॉर आपल्याला साइन स्क्वेअर थीटा फाइंड आउट करायचा आहे प्लस 15/17 इक्वल्स टू 1. ओके. आपल्याला आता हे फाइंड आउट करायचं आपण हे साईडला घेऊया. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस याचा स्क्वेअर येईल कॉस स्क्वेअर आहे. तर 15चा स्क्वेअर येतो 225/289 हा 17चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग इथे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू इथे काय येईल मग 200 1 200 289 1 289 मायनस 225/289 ॲज इट इज येतो. ठीक आहे. यातून ही संख्या गेल्यावर इथे येतं साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 64/289. ओके. मग आता याचा स्क्वेअर कट होईल आणि यांचा रूट निघेल. मग इथे येईल देअरफॉर साइन थीटा इज इक्वल्स टू हा कसला रूट येतो याचा रूट काय येतो 8 येतो आणि याचा रूट येतो 17. ठीक आहे. मग याचा आन्सर येतं साइन थीटा इज इक्वल्स टू 8/17. समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि यामागील व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.